गुरुदेव डेरे बोला अनुभवाचे आधी केले बघ सांगितले. आमचं एक शेतकऱ्यांचा दूध उत्पादकांचा आहे एक छान ग्रुप आहे. परभणी हिंगोली दूध उत्पादक ग्रुप आहे. बरेचसे तज्ज्ञ आहेत, शेतकरी आहेत, त्याचा फायदा घेतात आणि आपलं प्रश्न सोडून घेतात. त्याच्यामध्ये एक मार्केट सर आहेत, ते दररोज एक विचार लिहितात, रोज एक तांत्रिक विचार. तिने आजच्या याच्यामध्ये एक तांत्रिक विचार मांडला आहे. जो जनावराची भूक वाढवतो तो दूध वाढवतो. म्हणजे काय? जनावराची भूक वाढवणं म्हणजे काय? तर त्याचं पचन वाढवणं. ते थोडक्यात सांगतात, एक लाईनमध्ये सांगतात, जो जनावराची भूक वाढवतो तो दूध वाढवतो. बरोबर आहे. पण भूक कधी वाढेल? त्याचं पचन वाढल्यास. पचन कधी वाढेल? इनकमिंग आणि आउटगोईंग त्याचं बॅलन्स झाल्यास त्याचं पचन वाढेल. पचन वाढल्यास त्या अन्नाचं रसात रूपांतर होईल, रक्तात रूपांतर होईल आणि मग दुधात रूपांतर होईल. यासाठी पचन वाढणे गरजेचं आहे. मग पचन वाढण्यासाठी लिव्हर टॉनिक नाही, कृत्रिम टॉनिक नाही. दूध वाढण्यासाठी मिनरल्स मारा करणे, पशुखाद्याचा मारा करणे नाही. त्याला पचनीय पदार्थ खाऊ घालणे, जे चांगले पचतात त्याला पचनीय म्हणायचं. मग पचनीय म्हणजे काय? तर वैरणी चांगल्या हिरव्या पौष्टिक, सुपर नेपिर चांगलं पचनीय आहे, गडवळ पचनीय आहे, मका पचनीय आहे, पण त्याच्यामध्ये पाणी जास्त आहे, ड्राय मॅटर कमी आहे, म्हणून मी मका कधी सांगत नाही. बाजरी आहे चांगली हिरवी, वैरण पचनीय आहे, मुरघास पचनीय आहे. परंतु मुरघासाला लिमिटेशन आहे. 5 किलोच्या वर मुरघास एका वेळेला टाकायचं नाही. 15 किलो हिरव्यामध्ये 5 किलो मुरघास टाकू शकता. आणि अतिशय कुजकी, भिजलेली, कुजलेली डावी वैरण खाऊ घालायची नाही, जेणेकरून त्याचं पचन बिघडू नये. वाळं पण जास्त घालायचं नाही. अतिशय जास्त वाळं घातलं तर पचन बिघडतं. मग वाळं किती घालायचं? 20 किलो वैरणीमध्ये 4 किलो हिरवं कमी करायचं, 2 किलो वाळं टाकायचं. 16 हिरवं आणि 2 वाळं टाकल्यास त्याची पचनीयता चांगली राहते, रवंत होतो. पचनीयता कधी चांगली होती? त्याचं रवंत झालं पाहिजे. रवंत कधी होतं? तर 2 टाईम वैरण टाकली पाहिजे. सतत वैरण टाकल्यास त्याचं रवंत होत नाही. त्या पचण्यामागं अनेक गोष्टी आहेत. सकाळी एकदा वैरण टाकायची, संध्याकाळी एकदा वैरण टाकायची, आणि ती पण 20 किलो टाकायची. त्याच्यातून जो ड्राय मॅटर मिळतो त्याची गरज भागली जाते आणि ती पचनीयता वाढते. चांगलं पचन झाल्यास शेण चांगलं पडतं. मागं त्याने एक विचार मांडला होता, ज्याच्या गोट्या दुर्गंधी आहे तो गोटा खोटा. सुगंध नाही पाहिजे पण दुर्गंध नाही पाहिजे. पचनीयता चांगली, ज्याच्याच गोट्यामध्ये शेण पातळ आहे तो गोटा खोटा. म्हणजे काय? तर शेवटी तिथं झालं पचनीयता. चांगली वैरण, पौष्टिक वैरण, हिरवी वैरण टाकल्यास पचनीयता वाढते. दुसरी एक आहे, सगळे पशुपालक पशुखाद्य वापरतात. सगळ्यांचा कल पशुखाद्य वापरण्यावर आहे. पशुखाद्य एवढं घालतात की ते सदर त्या गायी नेहमी सारखं फोक टाकतात, म्हणजे सारखं शेण, पातळ शेण टाकतात. असं नाही पाहिजे. काही ठराविक अंतराने त्याचं शेण पडावं, तो पोवटी असावी, त्याचा दुर्गंध नसावा, असे पचनीयता असणारं पशुखाद्य पाहिजे. आणि हे जे ट्रान्झॅक्शन फूड आहे सध्याचं गोळी पेंड आहे, याच्यामध्ये केमिकल असल्यामुळं त्याला ते पचत नाहीत. गाई खराब होतात, दूध देतात पण खराब होतात, त्याची पचनशक्ती बिघडलेली असते. मग जे भूक वाढवतो तो दूध वाढवतो. कृत्रिम पद्धतीने नाही, नैसर्गिक पद्धतीने त्याचं दूध वाढलं पाहिजे. त्याची पचनीयता चांगली, त्याच्यासाठी नैसर्गिक आहार ही गरज आहे. डाळी, धान्य आणि ठराविक लिमिटचं मिनरल, फक्त पचनीय पदार्थ असेच जर कॉम्बिनेशन असेल तर ते पचनीय होतं, चांगलं पचतं आणि त्या गाईचं दूध वाढतं. जो दूध वाढवतो म्हणजे चांगलं पचन झालं, ते जास्त खाते, चांगलं खाते, चांगलं पचन झालं, रसात उतरते, रक्तात उतरते आणि दुधात उतरते, दूध वाढते. म्हणजे पचनीयता वाढवणं म्हणजे भूक वाढवणं.
भूक वाढवणं, पचनीयता वाढवणं आणि दूध वाढवणं आणि त्याची तब्येत चांगली होणं. त्या तब्येतीबरोबर त्याची रोगप्रतिकारशक्ती पण वाढली जाते. आणि अशा पद्धतीनं तुम्ही नैसर्गिक पशु आहार घातला पाहिजे. आणि ह्या नैसर्गिक पशु आहाराकडे कोणाचंच लक्ष नाही. सगळ्याचं लक्ष फक्त ट्रान्झॅक्शन फूडकडे आहे. उचल गोळी पेंड टाक, उचल गोळी पेंड टाक. ते किती पचतंय, तुमच्या गोठ्यामध्ये किती वास येतो आहे, त्याचं कुणाला देणं घेणं नाही. त्याच्यावर एक सुंदर पर्याय मी काढलेला आहे. माझ्या मुलानं एक नैसर्गिक संतुलित पशु आहार, शेतकरी पशु आहार एक नवीन प्रॉडक्ट बाजारात चाललेला आहे. ते सगळ्यांनी वापरून बघा. ह्या मार्केट सरांच्या ह्या वचनाला तुम्हाला अनुभव येईल. त्यांनी सांगितलं आहे, पण ते करायचं कसं? पचनीयता, भूक वाढवणं, पचनीयता वाढवून दूध वाढवून हे अनैसर्गिक पद्धतीने करायचं कसं? तर नैसर्गिक पशु आहार वापरला पाहिजे. चांगले हिरव्या वैरण वापरलं पाहिजेत. वैरण आणि पशु आहार याचं दोघांचं कॉम्बिनेशन करून तुम्ही जर त्याची पचनीयता वाढवली तर त्याची भूक वाढते. भूक वाढल्यामुळं त्याचं खाणं वाढतं आहे, शेण चांगलं पडतं आहे. शेण खराब नाही पडलं पाहिजे. आणि पचनीयता आणि भूक वाढली तर त्याचं सगळे शरीर स्वास्थ्य चांगलं राहते आणि ऑटोमॅटिक दूध वाढतं आहे. भेटूया पुढच्या भागामध्ये.